आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्समध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. क्या बात आहे, काय मस्त माहोल आहे. सगळीकडे फराळाची धामधूम, भेटी गाठी, गिफ्ट्स मस्त चाललंय ना सगळं. आणि त्यात आजचा दिवस आहे पाडव्याचा दिवस. म्हणजे मला असं वाटतं की बायकांचा आणखीन एक ऑफिशियली लाड करून घ्यायचा दिवस. मला माहीत आहे की सगळ्या नवऱ्या मंडळींनी बायकांसाठी मस्त मस्त गिफ्ट्स आणले असतील आणि ज्यांनी नसतील आणले त्यांनी नक्की आणा. आणि गिफ्ट काय आणता त्याला जास्ती महत्त्व नाहीत, तुमच्या या कृतीला आणि त्याच्यातनं व्यक्त होणाऱ्या भावना त्या जास्ती महत्त्वाच्या. म्हणून नक्की आणा बरं का. आणखीन एक नवऱ्या मंडळींसाठी टिप देतो बरं का. आणखीन हा जो दिवस आहे आणखीन स्पेशल करायचा असेल तर तुम्ही आजच्या रेसिपीज या ट्राय करून त्या बनवून ॲज अ सरप्राईज म्हणून बायकांसाठी बनवा. बघा त्या काय अजून खुश होतील. म्हणजे गिफ्ट दिल्यानंतर त्यांना आनंद झालाच असेल, पण त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही स्वतः काहीतरी त्यांना पर्सनल करून घातल्यानंतर त्या जास्ती खुश होतील, आय एम शुअर. चला तर मंडळी, आजच्या रेसिपीजला सुरुवात करूया. दोन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज बनवूया. चला किचनकडे. क्या बात आहे, खूप स्पेशल दिवस आहे, काहीतरी खूप स्पेशल व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिली जी रेसिपी एकदम स्पेशल आहे ती आहे गिट्स शाही गुलाबजाम रेसिपी आहे. आणि दुसरी रेसिपी आहे रामदेव स्पेशल मेक्सिकन कप्स. दोन्ही कारण की गोड पाहिजेच आजच्या दिवशी, त्याशिवाय काहीतरी चटपटीत खायला पण पाहिजेत. दोन्ही मस्त रेसिपीज आहेत, सोपी रेसिपी आहेत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, गिट्स शाही गुलाबजाम. येस, लागणारं साहित्य आहे गिट्स शाही गुलाबजाम मिक्स, व्हिप क्रीम, पायनॅपल जेली मिक्स, तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची. इथे मी दूध ठेवलेलं आहे उकळत, साधारणपणे अर्धा लिटर दूध उकळत ठेवलेलं आहे. आपण शुगर सिरप करून घेतलेला आहे, तो पण घेतलेला आहे. साधारणपणे 1.5 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणी मिक्स करून शुगर सिरप करून घेतलेला आहे. तर हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि रेसिपी एकदम सोपी आणि कन्व्हिनियंट अशी रेसिपी आहे ही. तर आपण सगळ्यात आधी हे जे आहे शाही गुलाबजाम मिक्स गिट्सचं ते वापरणार आहोत. आणि गॅरंटेड रेसिपी मस्त होणार आहे. ती कशी काय, याच्यामध्ये ज्या घटक सगळ्या जे घातलेले आहेत आपण, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम व्हायचा प्रश्नच येत नाही. आणि दिवाळीचा दिवस आहे, छान दिवस आहे, शुभमुहूर्त आहे, त्याच्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करा. तर आता आपण काय करू, हे पॅकेट उघडूया मस्त. आणि पॅकेट आपण घेतो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का की एक गोष्ट मला सांगायची वाटते की हे जे व्हेरियंट केलेलं आहे आता गिट्सनी, हे जास्ती रिच आहे. म्हणजे रेग्युलर जे गुलाबजाम आहेत ते तर आहेतच, खूप सुंदर आहे ते. पण आता समजा दिवाळीचा हे आहे, दिवाळीची वेळ आहे, की सण वार आहे, तर तेव्हा आपल्याला आणखीन जर रिच आपले प्रॉडक्ट करायचे असतील, मिठाई, तर त्याच्यासाठी आयडियल प्रॉडक्ट आहे. कारण की याच्यामध्ये बदाम, पिस्ते, नंतर काजू, वेलची, केशर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घातलेल्या आहेत. याच्यात मी साधारणपणे एक 65 ते 70 ml दूध घालणार आहे. एक्झॅक्टली मोजून नाही, आपल्याला अंदाज असतोच. आता मी इथे दूध घातलेलं आहे. गिट्स शाही गुलाबजाम हे 3 इझी स्टेपमध्ये होतात. पहिली स्टेप आहे फक्त त्या मिक्समध्ये दूध घालायचं आहे, 60 to 70 ml दूध घालायचं आहे. दुसरी स्टेप आहे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, गोळे बनवून फ्राय करायचे आहे, सिम्पल. आणि तिसरी स्टेप आहे शुगर सिरपमध्ये सोक करायचे आहे. दॅट्स इट. आणि टेस्टी गुलाबजाम एन्जॉय करायचे आहेत. मला जे पाहिजे कन्सिस्टन्सी ती येते. चला, हे मिक्स तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता याचे आपण गोळे करून घेणार आहोत.
आपल्याला तूप लावायचं आहे हाताला फक्त थोडेसे आणि याचे गोळे करूया. तर आपण मंद आचेवर इथे तळणार आहोत. जे शुगर सिरप मी केलेलं आहे त्याच्यात पण थोडं वेलची पूड घालणार आहे मी किंचित. जे मिनी गुलाबजाम छोटे करायचे साईज आपल्याला ते करून घेतो. शुगर सिरप झाला आहे त्याच्यामुळे बंद करतोय मी शुगर सिरप. रंग याला छान आलेला आहे. मी याला जस्ट काढतो 2 मिनटं याचं तेल जाऊ देतो पहिले, त्यानंतर आपण शुगर सिरपमध्ये टाकूया. त्याच्यामुळे नक्की करा रेसिपी. आणि म्हणजे व्हेरिएशन आपण याच एका प्रॉडक्टमधनं पण वेगवेगळे व्हेरिएशन आपल्याला करता येतील छान. तर हे जे गुलाबजाम ते मी टाकणार आहे आणि हे याचं तेल जे आहे ते निघालेलं आहे आणि आपण आता त्याला सिरपमध्ये टाकणार आहोत. इथे दूध पण बऱ्यापैकी रिड्यूस झालेलं आहे. थोडं असं आणखी रिड्यूस करून घ्यायचं आहे. हे आता याला रंग आलेला आहे छान, तो जस्ट काढून घेतो आहे आपण. त्यातलं तेल जे आहे एक्सेस आपण आता हे शुगर सिरपमध्ये टाकूया. त्याला एक 15-20 मिनटं अर्धा तास त्याला सोक होऊ द्यायचं आहे. साखर मी आता ऑलरेडी टाकलेली आहे आणि मी आता हे जे जेली मिक्स आहे हे टाकून इथे मी गॅस बंद करणार आहे. याला थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण ग्लासमध्ये टाकूया. आणि हे जे कॉम्बिनेशन खूपच भन्नाट लागणार आहे, खूप मस्त लागणार आहे. आपण करतोय गिट्स शाही गुलाबजामची रेसिपी करतोय. एकदम इझी आणि मस्त रेसिपी आहे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला? पुढे पण सिंपल आहे एकदम. हे जे आपण छोटे मिनी गुलाबजाम केले आहेत ते काढणार आहोत आणि त्याच्यावरती आपण ही जी पायनॅपल फ्लेवर्डची जी रबडी आहे ती त्यात टाकणार आहोत त्याच्यावर. मला नेहमी हे वाटतं की आपले जे स्वीट्स आहेत, डेझर्ट्स आहेत, यांचं प्रेझेंटेशन आणि यांचे जो लुक आहे ना तो त्याच्यावरती आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे. आता अर्थात हे शाही गुलाबजाम दिसायला तितके टेम्पटिंग आहेत, त्याला काही विशेष जरूरत नाही. पण इतर जे स्वीट्स असतात समजा तर त्याचं प्रेझेंटेशनकडे थोडंसं आपण ना केलं पाहिजे. आणि म्हणजे मी वेस्टर्न पद्धतीच्या प्रेझेंटेशनच्या संबंधी बोलतो आहे की आपले स्वीट्स खरंच टेस्टी आणि खूप सुंदर आहेत. त्याला आपण थोडंसं ना अजून गार्निशिंग आणि त्याच्याकडे आपण जास्ती लक्ष दिलं पाहिजे, आणखीन छान दिसतील. ही 2 लेयर्स आपण छोट्या गुलाबजामचे लावले आहेत. त्याच्यावरती आपण पायनॅपल फ्लेवरची रबडी टाकलेली आहे आणि जेली टाकल्यामुळे ते ऑलमोस्ट सेट व्हायला लागलं आहे. मी हे फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतो पहिले. मला हे लवकर सेट करायचं आहे म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवलं आहे. पण इतर वेळी घरी करताना आपण साध्या फ्रीजमध्ये नॉर्मल खाली जे फ्रीजमध्ये ठेवून त्याला 1-1.5 तास ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित सेट होऊन जाईल ते. आणि मी आता काय करणार आहे, हे मस्त शाही गुलाबजाम रेडी आहेत ते मी काढून घेणार आहे. गुलाबजाम तर मस्त दिसत आहेत. मला वाटतं आपलं डेझर्ट पण तयार झालं असेल, ते पण काढून घेऊया. छान सेट झालं आहे. आता मी काय करणार आहे, इथे माझ्याकडे व्हिप क्रीम आहे ते मी याच्यावर पाईप करणार आहे. गिट्स शाही गुलाबजाम रेडी आहेत, एकदम टेम्पटिंग वाटत आहेत. त्याचबरोबर तेच मिक्स वापरून आपण दुसरं एक डेझर्ट तयार केलेलं आहे. आय एम शुअर तुम्ही पण या मिक्समधनं आणखीन वेगवेगळे डेझर्ट्स, आणखीन वेगवेगळ्या गोष्टी तयार करू शकाल. तर या रेसिपी जे आपण दोन्ही केल्या आहेत त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. गिट्स शाही गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गिट्स शाही गुलाबजाम मिक्स, व्हिप्ड क्रीम, पायनॅपल जेली पावडर, पिस्ता, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, साखरेचा पाक, साखर घालून आटवलेलं दूध आणि तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गिट्स शाही गुलाबजाम पावडर घेऊन त्यामध्ये दूध घालून त्याचे गोळे तयार करावेत आणि ते गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. साखरेच्या पाकामध्ये वेलची पूड घालावी. तळलेले गुलाबजाम साखरेच्या पाकात मुरू द्यावेत. आटवलेल्या दुधामध्ये साखर आणि पायनॅपल जेली पावडर घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याची रबडी तयार करावी. मॉकटेल ग्लासमध्ये गुलाबजाम घालून
त्यावर ही रबडी घालावी आणि मॉकटेल ग्लास फ्रीजर मध्ये ठेवून द्यावा. सर्व्हिंग प्लेट मध्ये शाही गुलाबजाम काढून त्यावर पिस्त्याचे तुकडे घालावेत. सेट झालेला शाही गुलाबजाम आणि रबडीच्या मिश्रणावर व्हिप्ड क्रीम आणि पिस्ता घालून गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. आता वेळ आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. आपण बनवतोय रामदेव स्पेशल मेक्सिकन कप्स. येस, आणि ही एक स्टार्टरची रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण एकतर जे आपले रामदेव जिरा पावडर आणि लाल मिरचीची पावडर वापरून त्यात जी टेस्ट येणार आहे एकदम मस्त टेस्ट येणार आहे. आणि स्टार्टरची रेसिपी म्हटल्याप्रमाणे आणि भरपूर भाज्या आहेत त्याच्यामध्ये. हां, तर सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया. आपण घेतलेलं आहे इथे मैदा घेतलेला आहे, बेक बीन्स आहे, होममेड साल्सा घेतला आहे, टोमॅटो साल्सा, कलर्ड पेपर्स, बारीक चिरलेले टोमॅटो, दही, चीज, कोबी घेतलेले चिरून, उकडून घेतलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, फरसबी, पनीर, नंतर मक्याचं पीठ आपण घेतलेलं आहे. नंतर इथे आपण घेतलेलं आहे गाजर, बेबीकॉर्न्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी, रामदेव स्पेशल काश्मीरी चिली पावडर घेतली आहे आपण, आणि रामदेव स्पेशल जिरा पावडर घेतलेली आहे, आणि आपण घेतलेलं आहे मीठ. साहित्य जरी थोडं जास्ती वाटत असलं तरी पण याच्यातले काही गोष्टी आपल्याला सबस्टिट्यूट करता येतील ज्या नसतील. तर मी इथे काय केलेलं आहे की आपण जे मेक्सिकन कप्स करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. आपण इथे मैदा घेतलेला आहे. इथे जर तुम्हाला वाटत असेल तर अर्धी कणिक अर्धा मैदा घ्या. ते कसं करायचं, पहिले आपण सगळ्यात आधी हेच त्याचा जो डो आहे तो तयार करून घेऊया, आणि बाकीच्या अर्थात जे स्टफिंगसाठी आपण बाकीच्या गोष्टी वापरणार आहोत. तर हे जे मी घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1-2 चमचे हे जे मक्याचं पीठ आहे ते घालणार आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत रामदेव स्पेशल जिरा पावडर, आणि आपण टाकणार आहोत मीठ, आणि रामदेव स्पेशल काश्मीरी चिली पावडर, आणि याच्यात आपल्याला घालायचं आहे पाणी. चपातीसाठी जसे कणिक मळतो तसं करून घ्यायचं आहे. थोडी घट्टसर ठेवायची आपल्याला. आता ही जी कणिक आपण भिजवलेली आहे, हे जे मिक्सचर तयार केलेलं आहे त्याला 15-1 मिनटं आपल्याला मुरू द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं याला बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत मी जे स्टफिंग तयार करायचं आहे मला ते करून घेणार आहे. मी स्टफिंगसाठी आपण वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. म्हटल्याप्रमाणे अवेलेबिलिटी जी असेल, जे उपलब्ध असतील गोष्टी त्या तुम्ही वापरा. आणि आता मी कलर्ड पेपर्स आहेत. आता जर कलर्ड पेपर्स नसतील तर फक्त सिमला मिरची असेल तरी चालेल. आणि हे मक्याचे दाणे उकडून घेतलेले होते आपण, ते टाकतोय मी याच्यात. फरसबी, गाजर, आता आपण कोबी टाकूया याच्यात. कच्चा कोबी चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. आता मी याच्यात टाकणार आहे टोमॅटो, आणि हे बेक बीन्स. याच्यात टाकणार आहे मीठ, थोडी काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स वगैरे रेडीमेड असले पाहिजे असं काही नाही आहे. साधी सुकी मिरची आहे ती आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे, ती वापरली तरी चालेल. तर हे आपण मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी पनीर पण टाकणार आहे याच्यामध्येच, पण त्याला जास्त थोडंसं परतून आपण पनीर टाकणार आहोत. मी गॅस बंद केलेला आहे, आणि हे पनीर ग्रेटेड त्याच्यात टाकून घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर. हे मिक्सचर आपलं तयार आहे. आता राहिलेले जे मेक्सिकन कप्स ते आपले राहिलेले आहेत. मिक्सचर मी जरा थंड करून घेतो, आणि अर्थात पुढे आपल्याला बघायचे मेक्सिकन कप्स कसे बनवायचे ते आपण आता करतोय रामदेव स्पेशल मेक्सिकन कप्स. येस, आणि आपण बघितलं की जे मिश्रण आहे कपमध्ये जे आपलं स्टफिंग करायचं आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आणि त्याचा जो डो आहे, म्हणजे जी कणिक आपण भिजवून 15 ते 20 मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे त्याला, त्याच्यामध्ये आपण मैदा आणि मक्याचं पीठ टाकून तो डो तयार करून घेतलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी रेडी आहेत. आता आपल्याला जे कप्स करायचे आहेत त्याच्यासाठी काय करायचं, आपण हे जो डो केलेला आहे तो आपण लाटून घेणार आहोत. हे कप्स करायला मी सोपी पद्धत वापरणार आहे इथे. सर्कल्स आपण कट करून घेऊ. काट्याने त्याला आपल्याला होल्स करून घ्यायचे, म्हणजे हे ज्या कप्स आहेत ते
फुलायला नको म्हणून मी याला जस्ट होल्स करून घेतो. हलक्या हाताने आपल्याला जसं जसं ते होत जाईल, जसं ते त्याला कलर यायला लागेल तसं आपल्याला वाटी बाजूला करून घ्यायची आहे आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे. काढून घेतोय आपण, क्रिस्पी झालाय छान. त्याला रंग येईपर्यंत बाकीची सजावट जी करायची आपल्याला त्याची तयारी करून घेऊया. त्याच्यामध्ये हे आपल्याला मिक्सचर टाकायचं आहे आणि मी इथे जो टोमॅटो साल्सा केला आहे हा कसा करायचा आपल्याला फक्त आयदर टोमॅटोला जस्ट वरतून थोडंसं कट देऊन उकळत्या पाण्यातनं काढून घ्यायचं, ते साल काढायचं आहे आणि त्याला असं भरड वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस, टोमॅटो केचप असेल तर 2 स्पून टोमॅटो केचप किंवा टोमॅटोची प्युरी ती टाकायची आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बेसिकली हे चटपटीत लागेल असं आपली ही डिश आहे, अशी ही असं स्टार्टर आहे. थोडंसं आपण पातीचा कांदा टाकणार आहोत, साल्सा टाकणार आहोत. टोमॅटो साल्सा घातलेला आहे मी याच्यावरती. नंतर मी घालणार आहे कोथिंबीर. आता बेसिकली सार क्रीम घालतात, तर नसेल तर मी एक जस्ट आपलं दही आहे ते थोडंसं आपलं घालणार आहे वरती. जर आवडत असेल तर चीज घाला, ऑप्शन तो पण आहे आपल्याकडे. चीज पाहिजे असेल, आवडत असेल थोडंसं वरती घालता येईल आपल्याला, छान लागेल. तर मंडळी, रामदेव स्पेशल आपले जे मेक्सिकन कप्स आहेत ते तयार आहेत. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल मेक्सिकन कप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, बेक्ड बीन्स, टोमॅटो साल्सा सॉस, रंगीत सिमला मिरची, चिरलेला कोबी, चीज, दही, बारीक चिरलेला टोमॅटो, वाफवलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, फरसबी, किसलेलं पनीर, मक्याचं पीठ, गाजर, बेबीकॉर्न, चिली फ्लेक्स, मिरपूड, रामदेव स्पेशल जिरेपूड, मीठ आणि रामदेव स्पेशल काश्मीरी लाल तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये 2 चमचे मक्याचं पीठ, रामदेव स्पेशल जिरेपूड, मीठ, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल तिखट आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये रंगीत सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, फरसबी, गाजर, कोबी, टोमॅटो, बेक्ड बीन्स, मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, किसलेलं पनीर आणि कोथिंबीर घालून स्टफिंग तयार करावं. भिजवलेलं पीठ लाटून पुरी तयार करावी आणि तिला काटा चमच्याने छिद्र करून घ्यावं. एका वाटीमध्ये तेल घालून त्यामध्ये ही लाटलेली गोल पुरी ठेवावी आणि कढईमधल्या तेलामध्ये तळून घ्यावी. तळताना वाटी बाजूला करून घ्यावी. वाटीच्या आकारात तळलेल्या पुरीमध्ये भाज्यांचं सारण घालावं. त्यावर पातीचा कांदा, टोमॅटो साल्सा सॉस, कोथिंबीर, दही आणि किसलेलं चीज घालावं. काकडी आणि बीटाचं गार्निशिंग करून मेक्सिकन कप सर्व्ह करावेत. मध्यंतरी मला एक काका भेटले माहिती आहे का, आणि ते म्हणजे मला सांगत होते की आम्ही सारे खवय्ये हा प्रोग्राम मला भयंकर आवडतो, तुझ्या रेसिपीज पण मला खूप आवडतात. आणि हे पण ते सांगत होते की आता बघ 35 वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि माझी मिसेस माझ्यासाठी दर बर्थडेला माझ्यासाठी काही ना काहीतरी करत असते आणि तिचा वाढदिवस आता येतोय आणि मला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं आहे. तर तू मला काहीतरी जरा ट्रेनिंग दे, थोड्याशा काही तुझ्या खास रेसिपीज दे, म्हणजे मी तिच्यासाठी करीन. तर काका मला खूप छान वाटलं. मी म्हटलं काका तुम्ही जवळच राहता तर तुम्ही घरीच या ना. तर त्यांना मी 1-2 रेसिपीज दाखवल्या करून, त्यांना आवडल्या आणि त्यांनी घरी त्या केल्या मिसेससाठी. त्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्या म्हटल्या इतकी माझी मिसेस खुश झाली, खूप आम्ही एन्जॉय केलं आणि त्यांनी फोटो पण पाठवला त्याचा. क्या बात आहे. तर पुरुष मंडळींसाठी माझं एकच म्हणणं आहे, एकच सल्ला म्हणा किंवा एकच गोष्ट शेअर करावीशी वाटते की ऑकेजन असो नसो, काही ना काहीतरी रेसिपीज बनवा आपल्या बायकोसाठी, आईसाठी, मैत्रिणीसाठी. काही ना काहीतरी बनवा आणि त्यांना तुम्ही केलेली रेसिपी नुसती रेसिपी नाही त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये भावना आहेत त्या इतक्या खुश होतील बघा. क्या बात आहे. मला तिथे
महिलांच्या चेहऱ्यावर खूप हसू दिसतंय. क्या बात आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. सगळ्यांनीच रेसिपीज केल्या पाहिजे आणि शेअर केल्या पाहिजे. क्या बात आहे. तर आजच्या रेसिपीज पण नक्की तुम्ही ट्राय करा आणि त्या कशा झाल्या होत्या हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मंडळी, दिवाळी आहे. स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, त्याचबरोबर फटाके वगैरे वाजवा, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या. त्याचबरोबर घरी केलेल्या गोष्टी, मिठाया वगैरे आपल्यासोबत जे काम करतात त्यांच्याबरोबर शेअर करा. त्याच्यामुळे ही गोष्ट काही वेगळीच स्वतःला आनंद देऊन जाते. आणि त्याचबरोबर मला वाटतं दिवाळी म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्याचाच हा सण आहे. त्याच्यामुळे एन्जॉय करा. येस, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने